जाऊया मैदानाच्या दिशेने. एक नवीन सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन मातब्बर संघांमधली ही मॅच असणार आहे. एल&टी खोनी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कामोटेचा मोर्या 11 ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. 5 रनची पेनल्टी मात्र त्या ठिकाणी एल&टी खोनी संघाला लावली गेली आहे. आणि सकाळपासून मात्र एक इतंभूत अशी माहिती आम्हाला पोहोचवण्याचं काम करतायत गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय तो क्षितिज बंडवे यांना. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. समीरजी राणे यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. सुशांतजी पाटील यांनी मागील मॅच रंगवली आणि आमच्यासोबत मात्र आज सिद्धेश इंदब हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू. त्यांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. एकंदरीत 4 समालोचक या स्पर्धेला लाभलेत. झी क्रिकॉन या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवरती ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. 2 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर एका बाजूला पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते सचिनजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर सुबोधजी गोवारी. चला थोडंसं आता स्पीडअप घ्या. एल&टी खोनी आपण अधिक वेळ घालवायचा नाहीये. ऑलरेडी तुम्हाला 5 रनची पेनल्टी लावली गेलेली आहे. अजून जर विलंब केला तर अजून एखादी पेनल्टी आयोजकांच्या वतीने तुम्हाला लावली जाईल. बराच वेळ तुम्ही वाया घालवलेला आहात. आज एकंदरीत 12 टीमचा खेळ आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपला एक प्रतिनिधी जर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवला तर खूप बरं होईल अशी विनंती आहे दोन्ही टीमला. चला पंच आपण आपली जागा घ्या. सचिनजी पाटील आणि सुबोधजी गोवारी. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. या स्पर्धेमधून मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 मात्र वगळला गेला. अर्थात पायचीत हा फलंदाज आउट नसणार आहे. लेग बिफोर विकेट जो आहे तो आउट नसेल आणि प्रत्येक डावासाठी प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला एकच रिव्ह्यू, तो सुद्धा बीमरसाठी. लक्षात घ्या दोन्ही टीम, आपल्याला प्रत्येक डावामध्ये एकच रिव्ह्यू घेता येईल, तो सुद्धा बीमरसाठी. व्हाईट बॉलसाठी किंवा इतर कोणत्याही नियमासाठी मात्र निर्णयासाठी तुम्हाला बीमर असेल तरच रिव्ह्यू मिळेल, अन्यथा रिव्ह्यू मिळणार नाही. याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम या नंतरच्याही टॉससाठी आम्ही बोलवणार आहोत. अन्वी 11 चुनाभट्टी आणि बॅड बॉय सीपी तलाव ठाणे दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण सुद्धा पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घेतोय, कारण ही मॅच चालू व्हायला थोडासा वेळ जास्त गेलाय. त्यामुळे नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा जो आहे तो आपण आता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या विनंती आहे. आणि रणजीपटू योगेश पवार सुद्धा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये. त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय. आमच्या आयोजन समितीच्या वतीने मी विठोबाजी चव्हाण आणि समीरजी राणे यांना विनंती करेन की आपण योगेशजींचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण करायचा आहे. आपल्या कोकणातल्या पेनचे खेळाडू आहेत, रायगड जिल्हा. योगेशजी पवार रणजीपटू आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने आज आम्ही या स्पर्धेचे समालोचक आणि मुख्य आयोजक म्हणून समीरजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण योगेशजींचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपण करत आहोत. त्यांना मायेची एक उबदार अशी शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण योगेशजींचा हा यथोचित सत्कार करतोय. एक नावाजलेले फलंदाज आहेत, रणजीपटू आहेत आणि त्यांचा हा सन्मान होतो या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. गोलंदाजीसाठी मात्र अर्जुन सज्ज झालाय. सलामीची जोडी एल&टी खोनी कडून मैदानावरती. स्ट्राइक वरती बंड्या आणि नॉन स्ट्राइकला स्वस्तिक. पहिलाच बॉल वेग धारण केला. पहिल्या चेंडूवरती मात्र बघा पावसाची कमाल तुम्हाला पाहायला मिळू शकेल. कॉन्क्रीटची खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी, त्यावर मात्र रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळ्यातलं क्रिकेट आणि मग गोलंदाजांना मिळणारी मदत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अधिक गतीने मात्र चेंडू पुढे स्किट झाला आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे या वेळेला. मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय.
अगदीच हा बॉल जो आहे त्याच्यावरती पावसाळ्यात गोलंदाजांना थोडीशी मदत तर मिळते खेळपट्टीवरती, परंतु काही वेळेला त्या बॉलवरती ग्रिप मिळवणं सुद्धा कठीण जातं आणि तेच मला वाटतं या वेळेला घडलं. बॉल हातातून निसटला आणि व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल थोडासा जास्त बाउन्स या वेळेला मिळतोय. अतिरिक्त उसळी येते. आणखीन एका अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंच त्या ठिकाणी करतायत. एक्स्ट्रा रन्स या वेळेला मात्र घोषित केले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर चेंडूची घोषणा होते. कुठेतरी मला वाटतं रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक होते तिकडे गोलंदाजाकडून. अर्जुन पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलसाठी. या वेळेला चांगली लेंथ पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. अगदी नाकासमोरून हा चेंडू जो आहे तो गेलाय. रबर बॉल क्रिकेटचं एक भव्य दिव्य आयोजन. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीवरती. सुसज्ज आकाराचं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांदियाळी, हजारोंचा पुरस्कार, प्रत्येक खेळाडूसाठी मात्र वेगळं बक्षीस. कोण पटकावणार हा सिंधुदुर्ग चषकाचा मान? आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू पाहायला मिळतील तुम्हाला या स्पर्धेत. या वेळेला शॉटम पुल करायचा. एक हाती फटका फाईन लेगकडे ट्रॅव्हल करतोय. फिल्डर आहे का तिकडे? एक धाव तर अगदी सहज, परंतु बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी सीमा पार. येतोय चौकार. पांड्याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार या मॅच मधला. 2 अतिरिक्त धावा, 2 व्हाईट बॉल आले. त्यानंतर एक परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. एक चांगला बाउन्सर तिकडे हाताळला गेला आणि त्यानंतर मात्र हा एक हाती फटका. पुरेशी ताकद नव्हती, परंतु दिशा अगदीच आपण जर पाहिली तर चांगली मिळाली त्या बॉलला. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत चौकार ठोकलोय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आहे. बॅटमधून आवाज चांगला येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आणि 4 धावांचा आणखीन एक फटका पांड्याच्या बॅटमधून. पहिली ओव्हर 4 षटकांचा सामना. 5 रनची ऑलरेडी पेनल्टी लागली आहे ती एल&टी खोनी टीमला. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लगेचच आम्ही बोलवणार आहोत पुढील टीमला. या वेळेला टप्पा बरोबर पाण्यात टाकलाय. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं पाणी तिकडे उडालं खेळपट्टीवरचं आणि अधिक वेगानं, अगदी गोळीच्या वेगाने बॉल पुढे सरकला. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हर मधला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जवळपास नाही म्हटलं तरी 7 बॉल हाताळले. शेवटचा बॉल मात्र शिल्लक. बॅटची इनर एज घेतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. स्ट्रायकिंग अंपायरच्या बाजूने मात्र चेंडू प्रवास करतोय. तिकडे मात्र डीप मधून फिल्डर येतोय आणि बॉल अडवतोय. तोपर्यंत एका धावेची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 1 दुहेरी अंकामध्ये धावफलक 11 धावा. पावसाळ्यातलं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, कॉन्क्रीट वरचं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट आणि वाकळणचा वंडर बॉय, महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे सुद्धा इन ऍक्शन असणार आहे या मॅच मध्ये. विनंती असेल केतनजींना आपण सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आपला एक विशेष सन्मान आता आपण व्यासपीठावरती करणार आहोत. अमित नाईक सुद्धा मॅन फ्रॉम एकटघर, तो सुद्धा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र आपण त्यांना इन ऍक्शन बघणार आहोत. दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. दरम्यान बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. अमोल पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पांड्यासाठी. हलकीशी साइड आर्म ऍक्शन, लोअर फुल टॉस होता. तिकडे मात्र वाईडिश लॉंग ऑन वरती फिल्डर येतोय, बॉलला अडवतोय, बॉलची फेक करतोय. तोपर्यंत आणखीन एका धावेला समोर जात आहेत दोन्ही बॅटर. पहिल्यांदा स्वस्तिक मात्र स्ट्राईक वरती येईल. पुढच्या मॅच मध्ये मात्र आपण ज्याच्या नावावरती 37 बाईक आहेत असा महाराष्ट्राचा बायकर मॅन, मॅन फ्रॉम वाकळण केतन म्हात्रेला इन ऍक्शन बघणार आहात. मॅन फ्रॉम एकटघर अमित नाईकला पण इन ऍक्शन बघणार आहात. नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ आणि क्रिकेट मधली ही रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. अमोल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. सिंगल नंतर मात्र स्ट्रायकर आपण पाहतोय तो स्वस्तिक. या वेळेला स्विंग अँड मिस, चांगला वेग पाहायला मिळाला.
चांगली पिचिंग पाहायला मिळाली, एक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला मात्र थोडीशी मात्र भरकटलेली ओव्हर पाहायला मिळाली. बरेच अतिरिक्त रन्स त्या ओव्हरमधून अर्जुनने खर्च केले. 2 चौकार त्या ओव्हरमधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला लेंथ मध्ये थोडासा बदल केला. बघा, ही लेंथ आणि लाईन तुम्हाला सातत्यपूर्ण बदलत राहावी लागते क्रिकेटमध्ये. जसं मगाशी सुशांत सरांनी सांगितलं की आपल्याकडे साहीच्या साही बॉल वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता असेल ना, तर गोलंदाजीमध्ये तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. फक्त वेगाने गोलंदाजी करणं याला गोलंदाजी म्हटलं नाही जात, तर गोलंदाजी त्याला म्हटलं जातं जिथे गोलंदाज 6 वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, सरळ बॅटनं सजवलेला फटका. तिकडे मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. आणखीन एक धाव तिकडे घेतली. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये पांड्या पाहायला मिळतोय, परंतु थांबावं लागेल. थ्रो चांगला होता. मुथय्या मुरलीधरन सरांची एक रील व्हायरल झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला 6 वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळता आले पाहिजेत क्रिकेटमध्ये. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक येतोय. पुन्हा एकदा मात्र डीप मधून फिल्डर जातोय बॉलवरती. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना LNT खोनी आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर मोरिया 11 कामोठे. तुम्हाला यॉर्कर करता आला पाहिजे, तुम्हाला बाउन्सर करता आला पाहिजे, तुम्हाला फास्टर वन करता आला पाहिजे, तुम्हाला स्लोअर वन करता आला पाहिजे, तुम्हाला लेग कटर हाताळता आला पाहिजे, तुम्हाला ऑफ कटर हाताळता आला पाहिजे. फ्लाइटेड यॉर्कर असेल, स्लोअर वन यॉर्कर असेल, असे वेगवेगळे बॉल तुम्हाला हाताळता येणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक यशस्वी गोलंदाज बनू शकता. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 7.5 ची सरासरी स्कोरबोर्ड वरती आहे. 15 धावा बिनगडी बाद. लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील क्रीडा नगरीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात हार्दिक स्पोर्टची भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात सिंधुदुर्ग चषक 2025. सामना क्रमांक 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर मोरिया 11 कामोठेचा संघ म्हणजे एक स्थानिक संघच म्हणावं लागेल आणि त्यांच्या विरोधात LNT खोनी. अंबादास गोलंदाजीसाठी. एक वेगळी साइड आर्म ऍक्शन आहे इकडे अंबादास यांची, परंतु पहिला चेंडू मात्र यावेळेला अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र तिकडे केली गेली आहे. पंचांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळेला पुन्हा लागू केला गेला. अंबादासचा पुढचा बॉल. ट्रॅकर बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला चेंडू. पाण्यातून मात्र मार्ग काढत बॅटची एज घेतोय आणि बॉल मात्र थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. थोडासा शांत आणि संयमी खेळ आता मात्र पाहायला मिळतोय. धावफलक मात्र थोडंसं धीम्या गतीने पुढे चाललंय. इथे मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पांड्या आणि स्वस्तिक कडून केला जातो. यावेळेला रिस्क घेतली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि इथे मात्र काय घडतंय बघा. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. याला म्हणतात दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी. धावांसाठी केली जाणारी धाव. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक बॉलवर पोचले सुद्धा वेळेत, परंतु तिथे रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्याही पेक्षा चपळ होतं. या वेळेला हाफ ट्रॅकर होता. समोर पंच केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर व जोपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला षटकार या मॅच मधला आपल्याला पाहायला मिळतोय पांड्याच्या बॅट मधून. एक हार्ड हिटिंग बॅटिंग. आणि चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही बोलवतोय पुढच्या दोन्ही टीमला. अन्वी 11 चुनाभट्टी, बॅड बॉयज CP तलाव ठाणे, दोन्ही टीमने यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहोत. अन्वी 11 चुनाभट्टी आणि बॅड बॉयज CP तलाव ठाणे. दरम्यान सध्या स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय आणि 24 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटक या ओव्हर मधली शिल्लक आहेत. 4 षटकांचं हे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट. 24 संघांमधली ही स्पर्धा.
पुन्हा एकदा अंबादास. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली. इथे मात्र कनेक्शन करता आलं नाही. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक बाईच्या स्वरूपातली धाव या वेळेला पंच आम्हाला कळवत आहेत. अतिरिक्त धावच म्हणावी लागेल. परंतु गोलंदाजांना विकेट पटकावण्याच्या विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतोय अजून कोणतीही विकेट आलेली नाहीये. परंतु धावगतीही तितकी फास्ट नाहीये. धावगती सुद्धा कमी आहे. संत गतीने खेळ चालू आहे. मधल्यामध्ये एखाद दुसरा मोठा फटका येतो. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक रोटेट करतायत. स्वतः स्ट्राईक वर जाण्याचा प्रयत्न पांड्याचा. परंतु या प्रयत्नामध्ये स्वस्तिकला रनआउट व्हावं लागेल. विकेटचं होईल पतन. पाहूया काय घडतंय. पंचांचा निर्णय. रन मिळणार नाहीये. यावेळेला गुडलेंथवरचा बॉल. त्याला समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर मात्र दोन्ही बाजूने येत आहेत आणि चांगलं जजमेंट. वा, कॅच ऑफ द डे म्हणावी लागेल. जरा या खेळाडूचं नाव माहिती पडलं तर खूप बरं वाटेल. सुहास करेला आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून तो अगदी लांबचा प्रवास धावत त्या ठिकाणी बॉलवर पोहोचला आणि खूप चांगली नजर, मात्र करडी नजर त्या बॉलवरती त्याने रोखून धरली आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. अनवी 11 चुनाभट्टी आणि बॅड बॉईज सीपी तलाव ठाणे. लगेच आपण दोन्ही टीमने टॉस साठी यायचंय. लास्ट कॉल आहे दोन्ही टीमला. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान इथे समाप्त होतोय. या ओव्हर मधून सुद्धा 11 धावा आल्या. पहिल्या षटकातून 11 आल्या. दुसरी ओव्हर मात्र इकॉनॉमिकल राहिली. फक्त 4 रन त्या ओव्हर मधून आले आणि एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला तर स्कोरबोर्ड वरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस. पहिला विकेट मात्र या शेवटच्या बॉलवरती मिळाला, तो स्वस्तिकचा. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आत स्वस्तिकची जागा घेण्यासाठी. अमोल आलेत बॅटिंगला. पंकजचा पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती अपील तिकडे केली आहे विकेट किपरने, परंतु ती अपील मात्र नक्कीच उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास नव्हता या अपील मध्ये. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आणि आउट घोषित केला. स्ट्रेट अंपायरने तिकडे मात्र निर्णय कळवला की आउट आहे, बॅटर आउट. पांड्या इथे मात्र आपण जर पाहिलं तर माघारी परतेल. ते क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की 1 brings 2. जसा स्वस्तिक आउट झाला त्याच्या बरोबरच त्याचा साथीदार फलंदाज यावेळेला पांड्या सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परततोय. नवीन बॅटर जातील मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आल्या आल्या समोर खेचलाय, लॉंग ऑन डोक्यावरून, मात्र बॉल डायरेक्ट रस्त्यावरती. हवा हवाई फायर, एअर स्ट्राईक केली आल्यावर आणि पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार ठोकला, गोलंदाजाचा फेस काढला. जरा बॅटरची नावं आम्हाला कळू द्या. सनी आलाय. सनीने कुठेतरी धावफलकाच्या आकड्यावरती मात्र उजेड पाडला. षटकारासोबत मात्र संघाचं धावफलक पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती मात्र सध्या धावा जर आपण पाहिल्यात तर 2 गडी बाद 32. पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळायचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला फिल्डर मिस्टेक करतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. ज्या वेळेला थिसारा परेराने रोहित शर्माची कॅच सोडली आणि त्यानंतर ठोकले गेलेले 264 रन अजूनही मला वाटतं त्यांच्या स्वप्नात येत असतील की मी किती मोठी चुकी केली आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं पकडा झेल आणि जिंका खेळ. हाफ ट्रॅकर होता, पुल केला. या वेळेला डीप मधून मात्र फिल्डर, अगदी जजमेंट चांगलं या सर्व खेळाडूंचं. मगाशी सुद्धा जसं सुहास करेनं बॉलला जज केलं, याही वेळेला मात्र बॉलवरती कॅच पकडायला जाऊ की मागे थांबून धावा अडवू, हा तिथे मात्र विचार विनिमय चालू होता. परंतु खूप चांगली जजमेंट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि संघाच्या धावफलकाच्या आकड्यात एका धावेची भर.
पुन्हा एकदा मात्र समोर वन मोर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक कडकडीत प्रहार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय गगनचुंबी षटकार. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. अन्वी 11 चुनाभट्टी आणि बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे. सीपी तलाव ठाणे संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. अन्वी 11 चुनाभट्टीला शेवटचा पुकार असेल. गणेशजी यादव आपण लवकरात लवकर टॉस साठी या. आणि या सन्माननीय रविदादा भगत यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओहो चांगले फटके येत आहेत या वेळेला सुद्धा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काय फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर समोर पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला मात्र तिकडे षटकार ठोकतोय सनी. सनीची बॅटिंग पाहिल्यानंतर असंच म्हणावं लागेल, सनी बनतोय षटकारांचा धनी. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिला तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 2 गडी बाद. धावसंख्या झाली ती 46 आणि जिंकण्यासाठी मात्र आता 5 रनची पेनल्टी आहे. त्यामुळे 46 झाले, त्यातून 5 धावा वजा होतील, म्हणजे 41 धावा बनल्या आहेत आणि 42 धावांची आवश्यकता असेल. चला रविदादा भगत यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पुढील सामन्याची नाणेफेक पूर्ण करतोय. अन्वी 11 चुनाभट्टी आणि बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे या 2 टीम मध्ये हा पुढील सामना आपण पाहणार आहोत. तालुका निहाय खुल्या गटाची स्पर्धा. चला कॅमेरामन जरा व्यासपीठाकडे फोकस करा. रविदादा भगत यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक होते. चला कॅमेरामन टॉस कडे जरा फोकस करूया. जिक्रिक या चॅनल वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. सो लेट्स हॅव अ टॉस फॉर नेक्स्ट मॅच. आमचे मान्यवर आमचे प्रमुख अतिथी रविदादा भगत यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. छापा किंवा काटा, हेड किंवा टेल. अन्वी 11 चुनाभट्टीने टॉस जिंकलेला आहे. सॉरी मॅड बॉयज सीपी तलाव ठाणेने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करायचा निर्णय पुढील सामन्यासाठी मात्र स्वीकारलेला आहे. तर पहिल्या डावाचा खेळ आपण समाप्त झालेला पाहिला. सनीने शेवटला येऊन मात्र धमाका केला मैदानाच्या आतमध्ये. जवळपास नाही म्हटलं तरी 3 षटकार आणि 1 सिंगल, म्हणजे एकंदरीत 19 धावा त्याने 4 चेंडूंमध्ये बनवल्या शेवटला येऊन. तर अतिशय महत्वपूर्ण खेळी राहिली. एकंदर स्कोर जर आपण पाहिलं तर झाला 46 आणि पाठलाग करावा लागेल आता मात्र 47 धावांचा. परंतु 5 रनची पेनल्टी आहे ती मला वाटतं ऑलरेडी स्कोर कार्ड वरती 5 रनची पेनल्टी जी आहे ती अपोजिट टीमच्या म्हणजे विरोधी संघाच्या स्कोर कार्ड वर ऑलरेडी 5 धावा असणार आहेत ज्या वेळेला या मॅचची सुरुवात होईल. चला मायनस केलेल्या आहेत धावा, त्यामुळे एकूण स्कोर जर पाहिला तर झाला 46, त्यातून 5 धावा वजा होतील. स्कोर आहे 41. 42 ची गरज असेल. आणि जशी या नवीन डावाला सुरुवात होईल मी थोडीशी विश्रांती घेतो आणि मायक्रोफोनवर निमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक मित्र. खास आज कसालवरून हा सिंधुदुर्गचा गोड आवाज या स्पर्धेशी जुळला गेला, अर्थात समीर जिराणी आपल्या सोबत असतील. धन्यवाद. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. LNT खोनी क्रिकेट संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. आणि कामोटे क्रिकेट संघ चला आपली सलामीची जोडी लवकर मैदानात पाठवा. यानंतर होणारी लढत अन्वी 11 चुनाभट्टी त्यांच्या विरोधात बॅड बॉयज सीपी तलाव ठाणे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. आपण हा सामना झाल्यावर आपल्या निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनेक महाराष्ट्रातील तारे सितारे या पुढील सामन्यात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा हा रणसंग्राम. आणि आजच्या दिवसातील आजचा पहिला दिवसातील चौथा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. पहिल्या जर गटाचा विचार केला तर आई 11 पर्याय होतोय, पुढील फेरीत प्रवेश करतोय.
या गटातून कोणता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल ते पाहणं उत्सुकतेचं असेल. चला, खेळाडूंना विनंती आहे, चला कोणतेही वेळ काढू धोरण अवलंबू नका. सामना थोडा फास्ट घेऊया. अगदी या सामन्याला बराचसा विलंब झाला आहे. तसेच क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर असेल. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 33,333, द्वितीय क्रमांक पारितोषिक 22,222, तृतीय क्रमांक पारितोषिक 11,111 वा आकर्षक चषक असणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा जी क्रिक या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपित केली जाणार आहे. मालिकावीरासाठी आकर्षक चषक व बॅट आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक व शूज, गोलंदाजासाठी आकर्षक चषक आणि शूज, क्षेत्ररक्षकासाठी देखील आकर्षक चषक आणि शूज. आणि ही स्पर्धा याच मैदानावरती होणार आहे आणि दिनांक 22, 23, 24 ऑगस्ट 2025 रोजी ही स्पर्धा होणार आहे. यासह ऑफिशियल इशारा सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. जो गोलंदाज अखेरच्या षटकात थोडासा महागडा ठरला होता तो पंकज स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला आहे. पहिला चेंडू, भन्नाट वेग होता या चेंडूवरती आणि पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बीट करतोय फलंदाजांना. निर्धाव आलाय चेंडू. कारण आता जर रोशन सर आपण विकेटचा अंदाज घ्यायला गेलो तर पाऊस पडल्यानंतर थोडंसं फलंदाजासाठी कठीण झालं आहे खेळणं आता. कारण भन्नाट वेगात चेंडू हाताळले जात आहेत. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी टप्पा ठेवला जातोय गोलंदाजांकडून. शॉर्ट पिचिंग गोलंदाजी होते, आखू टप्पे चेंडू हाताळले जात आहेत जरूर, परंतु वेग असल्यामुळे फटका खेळणं कठीण आहे. यावेळी मात्र नेत्रदीपक फटका, रबर बॉल क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका आलाय. बॅटर पंकज यांच्या बॅटमधून चांगला फटका होता. 42 धाबांच्या पाठलागाला गवसणी घालायच्या, त्यामुळे तुलमाना सन्मान देखील द्यावा लागेल. खराब चेंडूंवरती मोठे फटके देखील खेळावे लागतील. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे सॅम्युअल. स्ट्राईक एंडवरती पंकज बॅटिंग करतायत. आपण ज्यांना पाहतोय पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर एक मोठा फटका. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी ही उसळी होती या चेंडूवरती. पहिल्यांदा बॅटर बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक बीट. पंचांचा 22चा इशारा आलाय. एक धाव बनेल. 7 धावा धावफलकावरती. 42चा पाठलाग मैदानावर आपण पाहतोय. 4 षटकांमध्ये 42 बनवायच्या. 10.5च्या सरासरीने तुम्हाला धावफलक चालू ठेवावं लागेल. यावेळी मात्र सुरेख बॅटच्या रडारमध्ये आलाय चेंडू. चेंडू विरकावून दिलाय, थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय चेंडू 6 धावांसाठी. या षटकात पाहायला गेलं तर गोलंदाजांवरती हल्ला करणारी फलंदाजी. पंकजने एक षटकार टोकला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर सॅम्युअल्सच्या बॅटमधून देखील एक मोठा आघात केला गेलाय. सांघिक धावफलक 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. जी सरासरीची गरज आहे, जी सरासरी हवी आहे मैदानात, ती सरासरी पाहायला मिळते आहे. ही सलामीवीरांची जोडी आहे. सलामीवीरांना मात्र आपण धावांचा पाठलाग करत असताना आपली भागीदारी खूप महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीचे फलंदाज ज्याप्रमाणे फलंदाजी करतील त्याचा फायदा हा मात्र नंतर येणाऱ्या मधल्या फळीतील बॅटर यांना होतो, फलंदाजांना होतो. कारण पहिल्या डावात जर आपण विचार करायला गेला, पंकज थोडेसे गोलंदाजी करताना महागडे ठरले जरूर, परंतु यावेळी फलंदाजी ती कमी भासू देत नाही आहेत. ती कमी भरून काढण्याचं काम हे 2 बॅटर करतायत. यावेळी सुरेख फटका, सुरेख नजाकत पाहायला मिळाली या फटक्यावरती. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक. चेंडू थेट फरार झालाय. 6 धावांसाठी आलाय. सिंधुदुर्ग चषक ब्रँडेड षटकार. या फटक्याची निश्चितपणे रील बनणार आहे. कारण लेदर क्रिकेटमध्ये हे फटके प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. कारण टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, हे फटके जास्त पाहायला मिळत नाहीत, परंतु या बॅटरने दाखवलं आहे. सहा धावा आले. 6 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहतो 19 धावा बनल्या धावफलकावरती. 42चा पाठलाग आहे. 42 धावांच्या पाठलागाला गवसणे घालायचे आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. यावेळी मात्र सुरेख फटका, आखू टप्प्या चेंडू, त्याच्यावरती फटका चांगला, त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. कैक पटीनं चांगलं क्षेत्ररक्षण. जो सॅम्युअल्स नावाचा फलंदाज तुटून फलंदाजी करत होता, हल्ला करणारी फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली होती, त्याला मात्र आखू टप्प्या चेंडूवरती फसवलं गेलाय, चकवलं गेलाय, माया जाळात अडकवलं गेलाय. कारण डीप स्क्वेअरले क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडूवरती झेलवरती नजर ठेवली आणि अखेरच्या क्षणी चेंडूला मात्र मगरमिठीत घेतलं गेलंय. बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. 19 धावसंख्येवरती 42च्या पाठलागाला गवसणी. आणि यावेळी मात्र नवीन फलंदाज आले आहेत मैदानात, अर्जुन. ज्या अर्जुन यांनी पहिलं षटक हाताळलं होतं डावाची सुरुवात करत असताना.
2 गडी बाद जरूर केले, 11 धावा देखील खर्च केल्या होत्या त्यांनी. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील डावाच्या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. परंतु आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, साथ द्यायची आहे. बॅटर जो सलामीला आलाय पंकज, त्याच्यासोबत आपल्याला मैदानात थांबून ते कार्यसिद्धीच न्यायचं आहे. 42 धावांचा पाठलाग आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे मैदानात. गोलंदाजच्या आक्रमणावरती पहिला बदल गोलंदाजीत आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आलेत. नितेश, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नितेश नामक गोलंदाजाची वर्णी लागली आहे मैदानात. रितेश, तेच तरार चेंडू, त्याहीपेक्षा मात्र दिशा भरकटली. तुम्ही ज्यावेळी वेगात चेंडू हाताळायला जाता त्यावेळी मात्र लाईन लेनपासून कुठेतरी दूर जात आहे, भरकटताय. त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 1 धाव बोनस स्वरूपाची मिळते. सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याच्यावरती सन्मान दिलाय. फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. 1 धाव कंप्लीट झाली. सिंगल डबलने धावफलक अलत ठेवायचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचे आहेत, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे आहेत, अशी रणनीती यावेळी आपण सलामीवीर पंकजच्या बॅटमधून आपण पाहतोय. कारण पंकजने यावेळी मनात असा इरादा केला आहे, मी सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे, लक्ष केंद्रित करणार आहे. परंतु नंतर आलेला फलंदाज अर्जुनच्या बॅटमधून तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील. आणि त्याखेरीज अर्जुनच्या बॅटमधून फटका तर साधला, क्षेत्ररक्षकाने दूरवरचा प्रवास केला आणि एक वाखण्याजोगा झेल टिपला गेल्या. मैदानात आल्या पावली माघारी जावं लागतंय नवीन फलंदाज अर्जुन भेदियाला. फटका सुरेख होता, परंतु बॅटच्या टो एरियाकडे चेंडूने स्पर्श केला. त्यानंतर उंची जास्त होती, लांबी कमी होती या फटक्यामध्ये आणि चांगला दर्जेदार झेल यावेळी टिपला गेलाय. सुहास करे यावेळी मैदानात दाखल झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 सुहास करे यावेळी मैदानात स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील. सिंगल डबलवरती देखील तुम्हाला भर द्यावा लागेल, कारण ही लालसा आहे. आखू टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं ही फलंदाजांना लागलेली एक लालसा आहे. परंतु त्या चेंडूची उंची किती आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी किती घेतोय, आपण परफेक्ट मिडल करतोय का, यावर देखील आपण लक्ष देणं खूप गरजेचं असेल मैदानात. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय की बॅटच्या माध्यमातून धाव आली आहे, पाहावं लागेल. 1 धाव तर कंप्लीट गेली आहे. येस, लेग बायचा इशारा, ऑफिशियल इशारा आलाय. अंगावरती चेंडू आदळला, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 22 धावा, 2 गडी बाद 22 असं धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळी जागा बनवून खेळायची होती. बहुधा पॉईंट किंवा कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला टोलवायचं होतं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अपयशी झालाय. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती. एक चांगला निर्धाव चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजांकडून. 4 बॉल झाले या षटकातील, अजून 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. अकोटप्प्या चेंडू, त्याच्यावरती बॅटचे कट घेत डीप पॉईंटपर्यंत चेंडूचा प्रवास झालाय. डाव्या हाताने फेकी केली गेली, सिंगल कंप्लीट. 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आणि सिंगल डबलवरती चांगली भर देत आहेत पंकज, कारण ज्याच्या वेळी निर्धाव चेंडू येईल त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होईल. परंतु प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हा मानस तुमचा असला पाहिजे मैदानात, कारण पहिल्या षटकात पाहायला गेलं तर चांगल्या धावा बनल्या गेल्या, त्याचा फायदा दुसऱ्या षटकात जरी कमी धावा आल्या तरी देखील आतापर्यंत तुम्ही सन्मानजनक धावफलकावरती आहात, कारण तुम्हाला 42चा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा आकोटप्प्या चेंडू, बॅट फिरवली गेली परंतु यष्टीरक्षक बीट झाले. निर्धाव चेंडू होता, त्या ठिकाणी 1 धाव बनली आहे आणि एका धावेने षटकाची सांगता होते. सांघिक धावफलक आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा धावफलकावरती. 42चा पाठलाग आहे, 24 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं उर्वरित 12 चेंडू आणि अजून 18 धावांची गरज आहे. 12ला 18 बनवायचे आहेत. पहिल्या 12ला 24 बनले आहेत, परंतु इथून पुढे 12ला 18 बनवायचे आहेत आणि ते 24 धावा बनल्या आहेत. त्यामध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी ही सॅम्युएल्सची देखील आहे, कारण त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले, 2 मोठे आघात पाहायला मिळाले आणि त्यामुळे 24 धावांपर्यंत मजल मारू शकलाय हा धावांचा पाठलाग करणारा मोरया 11 कामोठे क्रिकेट संघ. स्ट्राईक एंडवरती बॅटर सुहास करे, गोलंदाज भूषण. षटक क्रमांक 3 साठी वर्णी लागली. गोलंदाजच्या आक्रमणावरती भूषण. ज्याप्रमाणे नावात भूषण आहे त्याप्रमाणे तुमच्या कार्यात भूषण असणं खूप गरजेचं असेल. ते भूषण दाखवणारी कामगिरी मैदानावरती तुम्हाला करावी लागेल.
पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, त्याला मात्र मनगटाच्या साह्याने टोलावलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत प्रयत्न सुरेख होते, परंतु या प्रयत्नांना कितपत यश मिळालंय ते पाहावं लागेल. यस, पंचांचे दोन्ही हात गगनाच्या दिशेने. अर्थातच हा षटकार 6 धावांसाठी शिक्कामोर्तब केले गेलाय. हा फटका पाहण्याजोगा होता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय, परंतु यष्टीक्षक धावबाद करण्याची असेल संधी. थेट फेक यष्ट्यांवरती झाली आहे. रेड सिग्नल आलाय सलामीवीर बॅटर पंकजसाठी. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि सूरज यांचा, परंतु हा प्रयत्नच राहिलाय. यश आलं नाहीये, पदरी आलंय ते फक्त अपयश. कारण एका बाजूने धावा बनत होती आहे, चोरटी धाव घेण्याची गरज नव्हती बहुधा, परंतु ही अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह हा कुठेतरी अंगलटी आलाय आणि बॅटरला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. न्यू बॅटर संदेश भगत मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते जी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्याचे सर्व सन्माननीय संदेश भगत सर यावेळी मैदानात दाखल झाले आहेत. संदेश भगत सर यांची कामगिरी देखील तेवढीच मोठी असणार आहे, कारण स्वतःचं लाईव्ह चॅनल आहे, त्यामुळे सर्व व्हिडिओ हे एडिट केले जाणार आहेत. कारण सर एकच विनंती असेल, यापूर्वी जो फलंदाजाने षटकार मारला तो व्हिडिओ एडिट होणं खूप गरजेचं आहे, कारण तो पाहण्याजोगा होता. नो लुक शॉट होता, कारण त्या फटक्या फुलटॉस चेंडूवरती पायावरती पॅडलाईनवरती असणारा फुलटॉस चेंडू होता. त्याला मनगटाच्या साह्याने भिरकावून दिलं होतं आणि बॅटर होता सुहास करे. चांगला फटका होता त्यांच्या बॅटमधून. यावेळी मात्र संदेश भगत आले आहेत मैदानात. या षटकात पाहायला गेलं पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं, मोठा फटका खेळून त्यानंतर गडी धावबाद झालेत. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र यष्ट्या खोदल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेनचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र काढलं गेलं गोलंदाज भूषण याच्याकडून आणि भूषणने आल्या पावली माघारी जाण्यास भाग पाडलाय बॅटर संदेश भगत सर यांना. सुरुवातीच्या षटकात वाटलं होतं की हा 42 धावांचा पल्ला सहज गाठता येईल मोरिया 11 कामोटे संघाकडून, परंतु त्यानंतर गडी बाद होण्याचा नित्यक्रम आपण मैदानात पाहिला. कारण ज्यावेळी सॅम्युअल्स बाद झाला त्यावेळी संघ सुस्थितीत होता, परंतु ज्यावेळी भूषण मैदानात आले आहेत ना, चांगली गोलंदाजी होऊ लागली आहे. इकॉनॉमीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला तरी त्यानंतरच्या चेंडूंवरती या गोलंदाजाने वापसीचे बिगुल वाजवायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा LNT कोहली क्रिकेट संघ मॅचमध्ये पुनरागमन करू लागला आहे. सामन्यामध्ये आपलं वर्चस्व, आपला बोलबाला, आपला दबदबा निर्माण करू शकतोय का पाहावं लागेल येणाऱ्या चेंडूंवरती. बॅटर मैदानात दाखल झालेत. अंबादास फलंदाज क्रमांक 6 अंबादास यावेळी स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील. यांच्याजवळ कौशल्य आहे. सिंगल डबलने देखील हा सामना विजयी होऊ शकतात हा संघ, परंतु दोन फलंदाजांमध्ये असणारा सुयोग्य ताळमेळ हा या ठिकाणी कामी आणावा लागेल तुम्हाला. चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो. बॅट बॉय CP तलाव ठाणे क्रिकेट संघ, आपण नाणेफेक जिंकलात. आपण हा सामना झाल्यावर आपल्या निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडासा मिस टाइम फटका म्हणावा लागेल, कारण यावेळी मात्र 100 कॅच, हॉट कॅच. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये वाखण्याजोगा झेल टिपला गेलाय मैदानात भूषणच्या माध्यमातून. आणि मी सुरुवातीलाच बोललो होतो, भूषणला आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल आणि ती कामगिरी मैदानात करून दाखवतायत भूषण. एका हातात तो देखील डाव्या हातात झेल टिपला गेलाय. चांगली कामगिरी आहे भूषण यांची. आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर जर विचार करायला गेलं पंकजला धावबाद केलं गेलं या षटकात आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती संदेश भगत बाद झाले आणि यावेळी अंबादास आल्या पावली माघारी. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे सर, प्लेयर येत आहेत मैदानातून, त्यांना विनंती आहे सर आपण थोडं मैदानातून बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं आहे.
जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे कृपया जरा हेल्प करा. केतन म्हात्रे सर आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. केतन म्हात्रे सर. स्ट्राइक एंडवरती न्यू बॅटर सिद्ध भूषण ऑन हॅट्रिक गोलंदाज. यस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सिद्धला इथून पुढे डावाला सावरायचंय. तुम्हाला इथून पुढे आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहार म्हणून उभं टाकायचंय. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका. काही का असे ना, परंतु सिद्धने गडीबाद होण्याचा नित्यक्रम कुठेतरी थांबवलाय. एका धावेने सांघिक धावफलक बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुढे सरसावतोय. सांघिक धावफलक परावर्तित होतोय 31 धावांवरती. केतन म्हात्रे सर आपणास विनंती, आपण सन्मानपूर्वक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आमच्या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते आपला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार केला जातो. यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे अमित नाईक सर आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रसन्न पाटील सर आपण देखील या. यावेळी मात्र सूर्यरेख फटका थोडेसे घसरले, परंतु गोलंदाजाला घसरायला भाग पाडलं, विचार करायला भाग पाडलाय. यावेळी चांगला फटका आहे, याच्यामध्ये क्लास आहे. हा बॅटर मात्र आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून उभा टाकलाय आणि बॅटर आहे सूरजकारे, सुहासकरे. पहिल्या चेंडूवर या सुहासने षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा षटकार, म्हणजे स्वागत षटकाराने केलं आणि निरोप देखील षटकारानेच दिलाय. 37 धावा बनल्या धावफलकावरती. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूत कंपल्सरी 5 धावा बनवायच्या आहेत. चला टीम मीट करू. आपल्याला कोणतीही पंचवार्षिक योजना राबवायची नाही आहे, त्यामुळे आपण ग्रामसभा आमसभा आटपा. लवकर गोलंदाज या शेवटचं षटक हाताळण्यासाठी. चला नवीन गोलंदाज. 6 चेंडूत तुम्हाला 5 धावा रोखायच्या आहेत. 6 चेंडूत एका बाजूने 5 धावा ठोकायच्या आहेत. सर केतन म्हात्रे सर आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी आदरातिथ्य केले जाते. प्रसन्न पाटील सर आपण देखील या. अमित नाईक सर आपण देखील या. सर केतन म्हात्रे सर प्रसन्न पाटील सर अमित नाईक आपणास विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातोय. गोलंदाज शुभम वरती जबाबदारी वाढली आहे. 6 चेंडूत 5 धावा रोखायच्या आहेत शुभम याला. आणि स्ट्राइक एंडवरती सिद्ध याला आपण पाहतो. या लकी चाम ठरू शकतो सिद्ध, कारण सिद्ध ज्यावेळी मैदानात आलाय त्यावेळी पुन्हा एकदा धावांचा ओघ चालू झालाय. सकाळच्या सत्रापासून प्रमुख आयोजनापासून सिद्ध यांच्यावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना यावेळी फलंदाजी करून आपल्या संघाच्या विजयाची जबाबदारी यांना पार पाडायची आहे. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. 6ला 5 बनवायचे आहेत. 18ला 37 बनले आहेत. 6ला 5ची गरज. पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू सीमा रेषा पार आणि 5 धावा मिळाल्या आहेत. नोचा इशारा आलाय. अर्थातच विजयावरती शिक्कामोर्तब केला गेलाय मोरया 11 कामोठे क्रिकेट संघाचा. मोरया 11 कामोठे क्रिकेट संघ विजयी होतोय, पुढील फेरीत प्रवेश करतोय. आणि पराजित संघ अर्थातच LNT खोणी क्रिकेट संघ, आपण आपला एक दर्जेदार संघ या स्पर्धेत दाखल केलात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद. पुढील वाटचालीस आपणास लाख लाख शुभेच्छा.